लीग वर्ष चौथे 2 दिवसांमध्ये ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि अतिशय जोमाने प्रत्येक भंडारी समाज बांधव या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो आणि खऱ्या अर्थानं या भंडारी समाज बांधवांसाठी हा टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये। ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहतो ना त्याचप्रमाणे प्रत्येक जण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतो आणि तो दिवस उजाडलाय। 3 मे आणि 4 मे अशा 2 दिवसांमध्ये अतिशय चांगली स्पर्धा रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। खेळीमेळीच्या वातावरणात कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही या स्पर्धेला, हीच आपण गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करूया आणि करूया मॅचला सुरुवात। दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक। चला सामन्याला होईल सुरुवात। दोन्ही पंच त्या ठिकाणी आपण पाहत आहेत सज्ज होत आहेत। स्टार्ट ऑफ द मॅच। रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा थरार रंगताना आपल्याला पाहत। हॅलो, पहिलाच बॉल या ठिकाणी सागर हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा देत आहेत। सिंगल मेल, सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते। 1 या धावसंख्येवर हर्ष आणि सागर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत। पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1। षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन थोडंसं टाइम स्पेंड करू नका, जास्तीत जास्त वेळ दौडू नका। 5 षटकांचे सामने आहेत, मॅक्झिमम आपण 25 मिनिटांचा वापर करा। चांगला बॉल होता, अतिशय भन्नाट वेग पियुष या गोलंदाजाचा। चांगला बॉल आपण पाहत आहेत आणि सरळ चेंडू विकेट किपर च्या हातामध्ये निघून जातोय। डॉट बॉलची सांगता होत असताना 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते बिनबाद 1। डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला ऑन द राईज खेळत असताना बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ कडे। तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केली, फक्त मेल। धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते। नो बॉल, नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम बॅटिंग करत असताना रुची चॅलेंजर्स टीम जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर। आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 3। षटक क्रमांक पहिला आहे आणि तिथे फ्री हिटचा इशारा दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून। दीपक कोतवाल सर यांना आपण पाहत आहेत, पंचांच्या भूमिकेत आहेत। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 धावा। फ्री हिटचा बॉल ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळले गेले। चांगला बॉर्डरमॅनचा वापर करत असताना चांगली फिल्डिंग होते आणि तत्पूर्वी 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील। या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 5 या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड। षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झालेत। आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय। 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले। सिंगल डबलला महत्व देतात दोन्ही बॅटर हर्ष आणि सागर। सेन्सिबल बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये सावध पवित्रा घेत आहेत। यावेळेला ऑन साईडला बॉर्डरमॅनचा चांगला वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट, जबरदस्त फटका, सरळ चेंडूला फेकून दिले। 6 धावांकरता पहिला षटकार हर्षच्या बॅटमधून क्लास।
थँक्यू. जबरदस्त टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट या चारही गोष्टींचा वापर करत असताना चांगला बॉर्डरमॅनचा वापर केला आणि मनगडाच्या साह्याने चेंडूला बाउंड्री लाईनची दिशा दाखवली. या षटकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते, जाऊन पोहोचते 11 विदाउट लॉस. पियुषचा हा बॉल यावेळेला ऑफ साईडला. अतिशय क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतात. हर्ष ठाकूरच्या बॅटमधून 1 रन येईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12 विदाउट लॉस. हॅलो 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 चिक. शेवटचा बॉल आहे. हलक्याशा हाताने डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळत असताना फक्त चेंडूला यावेळेला दिशा दिली. सागर चौधरीच्या बॅटमधून 1 रन येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकामध्ये 13 रन. पियुषच्या गोलंदाजीवर हर्ष ठाकूर आणि सागर चौधरी ॲब्सोल्युटली सुपर स्टार्ट. म्हणतात ना, वेल बिगिनिंग इज हाफ डन, आणि ते वाक्य अगदी योग्य. यावेळेला हर्ष ठाकूर आणि सागर चौधरी अर्थातच रुची चॅलेंजर्स या संघासाठी आपल्याला पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात यावेळेला होत असताना आपण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना एक सेन्सेशनल क्रिकेट कसं खेळावं हे हर्ष ठाकूर आणि सागर चौधरी या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट स्टार्ट. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलर यावेळेला पूर्वेश चौधरी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतात. स्वतः त्या ठिकाणी आपण पाहू शकाल जयेश चोरगे यांना कॅप्टन म्हणून रोल निभावत असताना पहिल्या षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर 13. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो. स्टेप आउटून खेळलेत. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी येईपर्यंत हर्ष ठाकूर डेंजर एंडकडे होते, परंतु सागर चौधरी सुरक्षित आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आंखों का नजारा समझने वालों को इशारा काफी होता है. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय म्हणजेच तुमची रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला महत्व देत आहेत. दोन्ही फलंदाजांकडे खूप पोटेन्शियल आहे आणि जसा चेंडू येतोय तसा त्या चेंडूला फक्त दिशा दिली जाते. जे प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये ते महत्त्वपूर्ण असतात आणि तेच हर्ष ठाकूर आणि सागर चौधरी करत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग. सागर चौधरीच्या बॅटमधून 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 आहे. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वेश चौधरी आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळतोय. हरीश ठाकूर आतापर्यंत चांगली बॅटिंग, टेक्निकली साऊंड. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत आहेत दोन्ही बॅटरच्या बॅटमधून. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला बॉर्डरमॅनचा वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. भंडारी प्रीमियर लीग षटकार. थँक्यू. काय फटकेबाजी सुरू आहे दोन्हीही मैदानात. एका साईडला हर्ष ठाकूरची बॅट यावेळेला बोलू लागले. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना चेंडूला पाठवतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतापर्यंत वॅगन व्हील चेक केलं तर दोन्हीही बॅटर मात्र तंत्रशुद्ध फटके. 50% ऑफ साईडला, 50% ऑन साईडला चांगली बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या 22.
पूर्वीचा बॉल यावेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना तंत्रशुद्ध फटका आहे. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. हर्ष ठाकूर तिथे सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. 24 रन झालेले आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये हेच कौशल्य तुम्हाला दाखवावं लागतं. असं नाही आहे की प्रत्येक बॉल हा षटकार आणि चौकारच येईल. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक बॉल हा मात्र षटकार चौकारांची परिभाषा बोलू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला सिंगल डबलला सुद्धा महत्त्व द्यावं लागतं आणि तेच केलं आतापर्यंत दोन्ही बॅटरने. पूर्वीचा बॉल चिप शॉट खेळलाय. बराच वेळची डावेत होता. संधी होती आणि तिथे आपण पाहतायत निलेश, आपण पाहू शकलात पप्पे या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. लेजंड ऑफ क्रिकेट 26 विदाउट लॉस. कॅच कॅरी करू शकले नाहीत. वेळ होता. वेट अँड वॉच केलं होतं परंतु जी हातांची उंजळ होती ती मात्र परफेक्ट यावेळेला पाहायला मिळाली नाही आणि कदाचित थोडंसं पप्पे यांचं आपण पाहिलं तर कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 5 बॉलच्या एकंदरीत समाप्तीनंतर 26 धावा. ग्रेट ओपनिंग पार्टनरशिप. 26 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम. चांगला तर फटका खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूर आहेत. लॉंग ऑफचे फेकी करतील तत्पूर्वी आराम के साथ 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. या धावसंख्येवर 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 2 ओव्हर 28 रन. अतिशय या षटकामध्ये 15 धावा. आपण पाहिलं तर पूर्वेश चौधरीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा येत असताना जी सरासरी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अलीकडे आपण पाहतायत ती सरासरी योग्य आपल्याला पाहायला मिळते. हर्ष ठाकूर आणि सागर चौधरी ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग. घेऊया एक छोटीशी धून. थँक यू. हॅलो. हॅलो हॅलो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचली गेली. एक चांगली पार्टनरशिप व्हावी ही प्रत्येक संघाची इच्छा असते ज्या वेळेला प्रथम बॅटिंग करता किंवा सेकंड इनिंगमध्ये आणि ती पार्टनरशिप बिल्ड झाले. आत्तापर्यंत सागर चौधरी आणि हर्ष ठाकूरच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे. प्रगतीपथावर प्रथम बॅटिंग करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी रुची चॅलेंजर्स PVR इंडियन्स या 2 टीमच्या दरम्यान DBN लाईव्हवर ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर
बिलीव्ह नेटवर्क म्हणून जे आपण सातत्याने पाहिलंय हा लॉंग फॉर्म आहे. अप्रतिम चांगला बॉल होता. पंचांकडे दाद. लेग फी फॉर विकेट. पायचीत पकडला गेलाय. फलंदाज बाद होताना LBWच्या माध्यमातून हर्ष ठाकूरला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला ब्रेक थ्रू पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. हर्ष ठाकूर गॉन. नाही तुझं थोबड फोडलं तर नावाची आजी. हॅलो हॅलो. हा चेंडू आपण पाहिला तर डेफिनेटली आपण पाहू शकतायत व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर केला वेदांत चौधरीच्या बॅटमधून. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31. या धावसंख्येवर 31 रन्स 3 बॉलच्या समाप्तीनंतर. गोलंदाज आपण पाहताय सिद्धेश पाटीलला पहिली सफलता मिळाली त्याच्या खात्यामध्ये. एक सेट बॅटरला माघारी परतवलं. पुन्हा एकदा सिद्धेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. सागर चौधरी समोर. चांगला बॉल. पंचांकडे दाद जरूर मागितले परंतु पंचांनी सांगितलं की यावेळेला चेंडू जरूर खाली आदळला होता. 1 बाउन्सने मात्र यावेळेला कॅरी केलाय. त्यामुळे डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 31 रन झालेत. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. पायावरचा बॉल होता. अगदी सागर चौधरी खेळू शकले नाहीत आणि सरळ चेंडू आपण पाहतात. 1 रन डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32. या धावसंख्येवर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 32. वेदांतचा हा फटका ऑन साइडला खेळलाय परंतु सॉफ्ट डिसमिसल. निखिल कोणतीही मिस्टेक करत नाहीये. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. वेदांत चौधरीच्या खेळीला पूर्णविराम. सेकंड विकेट डाऊन. गॉन.
सेकंड विकेट डाऊन. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला निखिलच्या माध्यमातून. निलेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर येताना एक जुने जाणते खेळाडू आहेत. पाहायचे कशा पद्धतीने मात्र या स्पर्धेमध्ये त्यांचा बोलबाला राहील. भरपूर वर्ष आपल्या करिअरमध्ये उन्हाळे हिवाळे पावसाळे पाहिलेत या खेळाडूने. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक म्हणून ओळखला जातो. बॅटिंग पॉवर प्ले या वेळेला इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. कधी कधी आपण पाहिले की जे 2 षटकं ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी असतात, परंतु इथून जर आपण पाहिलं तर चॉईस आहे आणि बॅटिंग पॉवर प्ले तिसऱ्या षटकामध्ये घेतला गेलाय. 32वर 2 धक्के बसले गेले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. निलेश म्हात्रे आपल्या गोलंदाजी मार्कवर सागर चौधरी समोर. सागर चौधरी आतापर्यंत टाइम स्पेंड करत असताना खेळपट्टीवर धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता आणि यस पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 33 रन. 33 धावा झालेल्या आहेत. एक ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान. शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज भंडारी प्रीमियर लीग 2025चा थरार रंगताना पाहायला मिळतोय. पर्व चौथा आहे आणि चौथ्या पर्वामध्ये आपण पाहतायत सर्वांना उत्सुकता लागली होती. ऑफ साईडला बॅकफुटला जात असताना अतिशय सुंदर पद्धतीने टॅप केला जातो या बॉलला आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 35. गोलंदाज निलेश म्हात्रे, जितेश ठाकूर आणि एका साईडला सागर चौधरी. 9 बॉलमध्ये 8 रन. बराच वेळ खेळपट्टीवर जरूर राहिलाय, परंतु आता अपेक्षा वाढलेत की मोठे फटके येतील का. थोडासा जरूर चेंडू टर्न झाला होता. वळण घेणारा पाहायला मिळाला आउटसाइड द ऑफ स्टंप. निलेश म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या मात्र एक्स्ट्रा स्वरूपात वाढताना पाहायला मिळते आणि 37वर जाऊन पोहोचले गेले. रुची चॅलेंजर्स या टीमची प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला PVR इंडियन्स या टीमने आणि फिल्डिंग स्वीकारली. ऑन साईडला सागर चौधरीच्या बॅटमधून फटका तर छान आहे, परंतु फिल्डरला निवडलं. आशिष व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद गॉन. तुझ्यामुळेच केलंय चेंजिंग. आला साऊंड जातो ट्रेंडिंग. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. ऑन साइड अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल खणखणीत चौकार. BPL 4. हम सबका मकसद एक ही है. छीन टपाक थँक्यू. निलेश म्हात्रेचा पुढील बॉल या वेळेला चेंडूला लेफ्ट केलं होतं.
ऑफ्टमच्या खूपच बाहेर होता हा बॉल आणि त्यामुळे पंचांना सहज शक्य झालं वाईट बॉल. संघाची धावसंख्या फलकावर 42-42 रन. रुची चॅलेंजर्स या टीमची यावेळेला अप्रतिम आपण पाहू शकतायत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या रुची चॅलेंजर्स टीम जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 4. निलेश म्हात्रे चौथं षटक. अप्रतिम ऑफ साईडला चांगला फटका, परंतु इथे कॅच ड्राफ्ट. एक सोपा झेल होता परंतु इथे कन्वर्ट काही करू शकले नाहीत आणि पाहता पाहता सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 44ला 3. प्रथम बॅटिंग करत असताना रुची चॅलेंजर्स. ला 3 धक्के बसले गेलेत. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल आहे. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळतोय. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 44. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा एक्स्ट्रा आल्या. रुची चॅलेंजर्स टीम. डीजे Ching tabak dum dum. Ching tabak dum 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 dum. Ching tabak dum dum. Ching tabak dum dum. Ching tabak dum dum. Dum 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 dum. बजा 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 बजा. Ching tabak dum dum. DJ Webber in the mix.
हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. पाचवं षटक हे प्रगतीपथावर असताना आपण पाहतात 5 बॉलचा खेळ झालाय 55ला 4. अशा पद्धतीने आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना रुची चॅलेंजर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला कमबॅक केलंय PVR इंडियन्स या टीमने. 11च्या सरासरीने खेळले होते. आता जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल आहे पहिल्या इनिंगचा. 55ला 4 धक्के बसले गेलेत. 55 लॉस ऑफ 4 विकेट. आलेले आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे भंडारी प्रीमियर पर्व 4 मध्ये. अतिशय चांगलं आयोजन नियोजन दोन्ही मैदानात ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम गोलंदाजी मार्कवर सिद्धेश पाटीलला आपण पाहताय. दुसरा स्पेल आहे या गोलंदाजाचा. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे. टायमिंग टेम्परामेंट टेक्निक वापर सरळ चेंडूला फेकून दिला. सायकल सायकल व मारी सोनानी सायकल सायकल पर बसीन मी तशी उतरांवा सायकल सायकल व मारी सोनानी सायकल सायकल पर बसीन मी कशी मला थँक्यू. तर या षटकारासहित संघाची धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचले गेले आणि 62 धावांचं टार्गेट सेट केले गेले. 62 रन्स टू विन. 5 षटकांमध्ये रुची चॅलेंजर्स या टीमने 61 धावा फलकावर लगावल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात 62 धावांचं लक्ष्य PVR इंडियन्स या टीम समोर ठेवले गेले. कृपया करून आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना आणि खेळाडूंना विनंती करेन की आपण बाउंड्री पासून 10 फूट अंतर सोडून बसायचं आहे. प्लीज मी विनंती करेन कारण एखादा खेळाडू जर तुमच्या अंगावर जर आदळला तर त्याला सुद्धा इजा होईल आणि तुम्हाला सुद्धा इजा होताना पाहायला मिळेल. त्यासाठी मी विनंती करेन की आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना हमू काका बाबा ना हमू मामा खोयो ना हमू काका बाबा ना पुरिया रे हमू टिमली मारमिये हमू मामा खोयो ना पुरिया रे हमू गपुली रमिये हमू टिमली मारमिये हमू गपुली रमिये हमू मेड़ा मारमिये हमू इंदो मारमिये हमू काका बाबा ना पुरिया रे हमू टिमली मारमिये हमू मामा पोयो ना पुरिया रे हमू गपुली रमिये फील्डिंग
हॅलो, चला फिल्डिंग सजून घ्या. 62 धावांचं टार्गेट सेट केलंय. 2 बॅटर आपण लगेच रेडी राहायचं आहे. वेळेची दिरंगाई न करताना आपण मॅच स्टार्ट करूया. सारे म्हणती त्याची बॅटिंग पाहायचा येऊ द्या मायोग. सारी म्हणती त्याची बॅटिंग पाहायचा येऊ द्या मायोग. आला वाकलंचा हा वागणा केतन मात्रे लावतय आग. 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 त्याची एंट्री होता मैदानी बघा येता या बवंडर. येता या बवंडर, बघा येता या बवंडर. सारा खाऊड पाहून त्याला जोरान करतय शोर. जोरान करतय शोर, बघा जोरान करतय शोर. त्याचा दिवाना झालाय शोर. हॅलो हॅलो, प्लीज मी विनंती करेन जे खेळाडू किंवा क्रिकेट रसिक आहेत बाउंड्री लाईनच्या अगदी बाजूला बसलेले आहेत त्यांना विनंती करेन की आपण 6 ते 7 फूट अंतर सोडून आपण मॅचचा आनंद घेऊ शकता. प्लीज हंबल रिक्वेस्ट. कारण एखादा प्लेयर जर धावत आला तर त्याला दुखापत होईल. त्यासाठी मी विनंती करतो की आपण थोडंसं अंतर सोडून बसा. प्लीज जे काही अजून जे क्रिकेट आहेत त्यांना विनंती करेन प्लीज थोडंसं पाठीमागे या, पाठीमागे या. सामन्याला होईल सुरुवात. 62 धावांचं टार्गेट PVR इंडियन्स या टीम समोर ठेवण्यात आलंय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला पूर्वेश चौधरी आणि निखिल राऊत. नितेश राऊत पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. अल्केश हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डायरेक्ट ट्विट करण्याचा नितेशचा इरादा होता. निशाणा साधलं होतं परंतु स्वतःची विकेट यावेळेला सेफ ठेवण्यासाठी जीवाची आकांक्षा केली. डाव त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. 1 रन मिळते एका धावेनिशी. संघाची धावसंख्या बिनबाद 1. जर जास्त दुखापत झाली असेल तर आपल्याकडे डॉक्टर अवेलेबल आहेत. ती सुद्धा सुविधा या ठिकाणी पुरवली जाईल.
होते सुरुवात. पहिली धाव वेगाने पाहायला मिळाली आणि 1 रन्स ऑफ द मार्क. पूर्वेश चौधरीच्या बॅटमधून 1 रन. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहताय खेळायचं होतं ऑन ड्राईव्ह परंतु चेंडू ह्या वेळेला पहिल्या षटकातील नितेशचा पुढील बॉल. अप्रतिम चांगला बॉल होता. अगदी पिच बॉल आणि सुरेख पद्धतीने चेंडूला खेळून काढलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 धाव्यांच्या मदतीने 4 या धावसंख्येवर पूर्वेश चौधरी आणि एका साईडला आपण पाहतायत निखिल राऊत. अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं आयोजन, नियोजन, दैदिप्यमान असा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा भंडारी प्रीमियर लीग 2025चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. नितेश राऊत आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने ऑन साईडला पूल केलंय आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. BPL षटकार. षटकारानंतर केलेलं परिवर्तन गोलंदाजीमध्ये अतिशय चांगला बॉल ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला या वेळेला खेळून काढले. फिल्डर दूर आहेत, चांगले स्टॉप करतायत बॉलला. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 12 रन्स. कोणताही विकेट अजूनपर्यंत कोणतीही विकेट गेलेली नाहीये. एक जमेची बाजू हीच आपल्याला पाहायला मिळते. 62 धावांचा पाठलाग करताना आता 4 षटकांमध्ये तुम्हाला विजयासाठी 24 बॉल आणि विजयासाठी 50 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल्स रिमेनिंग अँड 50 रन्स रिक्वायर्ड टू विन. PVR इंडियन्स टीम. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू. 24 बॉल आणि विजयासाठी 50 रनची आवश्यकता. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. परंतु क्रिकेट खेळणे हे मात्र तुमच्या हातामध्ये आहे. सेन्सिबल बॅटिंग आतापर्यंत दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पूर्वेश चौधरी मॅन इन फॉर्म आत्तापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळतो. इथून मोठ्या इनिंगमध्ये परावर्तित करेल का याकडे लक्ष असेल. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. सिंगल डबल म्हणजेच क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास निर्माण झाला आहे. क्रिकेटमधील खेळाडूंचं जीव की प्राण म्हणजेच आपण सातत्याने पाहिलंय या खेळाला. भंडारी प्रीमियर लीगची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होता. तो 3 मेचा दिवस उजाडला आणि 3 मे 4 मे या 2 दिवसांमध्ये ही स्पर्धा अतिशय चांगल्या दिमागदार पद्धतीने खेळवली जाईल. आजपासून या स्पर्धेला सुरुवात होत असताना आपण पाहत आहेत
2 धावा आणि दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 रन. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ समाप्त झालाय. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर चिराग राऊतला आपण पाहत आहेत. 2 फलंदाज पूर्वेश चौधरी 5 बॉलमध्ये 11 रन आणि निखिल राऊत 2 बॉलमध्ये 3 रन्स आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14-14 ला 0. चिराग राऊत चांगला बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. 1 रन मेल सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 15 विदाउट लॉस. 62 धावांचा पाठलाग करताना ओपनिंग बॅटरने जी सुरुवात व्हायला हवी, ज्या अपेक्षित धावा यायला हव्यात त्या धावा येताना आपण पाहत आहेत. मॅग्निफिसंट बॅटिंग. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 15 वर जाऊन पोहोचले गेले. सुशांत मांजरेकर सर यांना आपण पाहत आहेत. स्ट्रीट टू स्टेडियम हे स्लोगन आपण ऐकलं असेल आणि ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या 2 सीझनमध्ये सुशांत मांजरेकर सरांना आपण पंचांची भूमिका पाहायला मिळाली. तेच मेन पंच. दरम्यान आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचली गेली. 16 रन्स. बॉल फेकून झाले ते 4 चिराग राऊतचे. आतापर्यंत मोठे फटके मारून दिलेले नाहीये चिराग राऊतने. पॉवर प्ले पहिलं षटक आपण पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये धावा हव्यात येत नाहीयेत. स्ट्राईक रोटेट होते परंतु अपेक्षित धावा आलेल्या नाहीयेत या षटकामध्ये. चिराग राऊत आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाईल का? मात्र फेकीपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 वर. 62 धावांचा पाठलाग करताना 45 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 19 आणि 19 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 45. सामना बॅलेन्सिंग आहे. आतापर्यंत दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने बॅटिंग करत आहेत, एक बॉडी लँग्वेज त्यांची पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या पुढे सरसावतील. कॅच ड्राफ्ट. हर्ष त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. टेक द कॅच अँड विन द मॅच इज मोस्ट इम्पॉर्टंट. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 19. आतापर्यंत आपण पाहिलं या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. चिराग राऊतची खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं ते योग्य आहे. 1983चा वर्ल्ड कप का आला त्याचं एकमेव कारण होतं कपिलदेव रामलाल निखंज यांनी विवियन रिचर्ड सरांचा 32 पावलं धावून टिपलेला तो झेल. आणि त्यामुळे 1983 पासून जे क्रिकेटचे वारे हे भारतामध्ये प्रचंड वेगाने वाहू लागले. आणि त्यामुळेच आपण पाहिलं की तो झेल टिपल्यानंतर वेस्ट इंडिज टीमचं जे वर्ल्ड कप हॅट्रिकचं स्वप्न होतं ते भंग झालं. कारण त्या एका झेलने संपूर्ण चित्र पलटवलं. आणि त्यानंतर 2024मध्ये रोहित शर्मा मुंबईचा राजा याच्या नेतृत्वाखाली T20चा वर्ल्ड कप का आला तर त्याचं एकमेव कारण होतं डेव्हिड मिलरचा टिपलेला तो सूर्यकुमार यादवने झेल. आणि प्रत्येक न्यूजपेपरमध्ये आपण पाहिलं महाराष्ट्र टाइम्समध्ये सूर्या तळपला हे टायटल आपल्याला पाहायला मिळालं होतं. म्हणजे एक झेल किती काही सांगून जाऊ शकतो हे सांगण्याची गरज नाही आहे. तो 4 धावांवर तिशारा परेराने सोडलेला झेल आणि 264 धावा रोहित शर्माच्या बॅटमधून श्रीलंकननं टीमला अक्षरशः लोटांगण घालावं लागलं होतं त्या एका झेलने. जे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्याने घडत असतात. कोणताही खेळाडू संघासाठी जेव्हा खेळतो त्यावेळेला तो जाणून बुजून तर सोडत नाही. एक तर त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळं काहूर चाललेलं असतं, कॉन्सन्ट्रेशन लॅप्स असतं आणि त्यामुळे तो झेल सुटतो. आता इथून जर आपण पाहिलं तर विजयासाठी 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 43 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 43 रन. 14.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल.
14.33चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. गोलंदाज सज्ज होईल. आतापर्यंत दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. आता इथून ब्रेक थ्रू लागला जाईल का? मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. आता कोणतेही मिस्टेक करणार नाहीये. चिराग राऊत पुढे सरसावले. याला म्हणतात वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज perfect all-rounder. फलंदाज back to the dugout. First wicket down. Second wicket down. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले गेले. 42 रनचं अजून सुद्धा लक्ष. विजयासाठी धावा हव्यात त्या 42. वेदांत चौधरी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी. लाईन अँड लेन्थचा राजा. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना विलक्षण कामगिरी करतोय. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग. आल्या आल्या सरळ चेंडूला मात्र पाठवलंय. डिस्पॅच केलंय आउट ऑफ द पार्क. सुपर टायमिंग. विनीत चुरीच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. वेलकम बॅक. 26 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 26 ला 2. आता बॉल आहे 14 आणि 14 बॉल मध्ये 36 रनची आवश्यकता आहे. काय विनीतचा तो स्ट्रोक होता. एक्स्ट्रा कव्हर आणि अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटच्या मधोमध चांगला बॉडम हँडचा वापर. या वेळेला चेंडूला लेफ्ट केलं होतं. परफेक्ट डिसिजन घेतलं त्या ठिकाणी बॅटरने. कोणत्याही प्रकारची छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला नाही.
27 धावा झालेत. विजयासाठी अजून सुद्धा 35 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 14 बॉलमध्ये 35 धावा. संयम खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तो विनीतने या बॉलवर संयम बाळगला. पेशन्स. चांगला बॉल आणि इथे मात्र विकेट डाऊन. विनीतच्या खेळीला पूर्णविराम. सुपर विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद होताना. बॅक टू द डगआउट. गॉन. तेरा बॉल आणि 35 रन. काय गोलंदाजी केले वेदांत चौधरीने आणि तेवढंच कौतुक करावं लागेल विकेट किपर सागर चौधरीचं. आउटस्टँडिंग. 13 बॉल आणि विजयासाठी 35 रनची आवश्यकता आहे. शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज भंडारी प्रीमियर लीग 2025 आपण पाहत आहेत. वर्ष 4 आणि खूप चांगल्या जोमाने आज समाज बांधव एकत्रित येत आहेत आणि आज भंडारी समाज बांधवांचा हा वर्ल्ड कप आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर फक्त क्रिकेट निमित्त आज प्रत्येकाच्या गाठी भेटी होत आहेत. 13 बॉल आणि 35 रनची आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे. फिल्डर आहेत चिराग, कोणतीही मिस्टेक करणार नाही आहेत. फलंदाज बाद. मॅग्निफिसंट बॉलिंग वेदांत चौधरी. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आता 27ला 4 धक्के बसले गेलेत. 12 बॉल आणि 35 रनची आवश्यकता आहे. बारा बॉल आणि विजयासाठी 35 रनची आवश्यकता आहे. PVR इंडियन्स टीमला चांगला फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. वेदांत पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो होता परंतु परफेक्ट त्या ठिकाणी पोहोचलेत
जयेश चुरगेला आपण पाहतायत. एक टेक्निकली साऊंड बॅटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आहे. यस, मला वाटतं इंजुरी झालेली आहे. तर डॉक्टर प्लीज, डॉक्टरांना विनंती करेन. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. डॉक्टर प्लीज, थोडीशी इंजुरी झालेली आहे खेळाडूला. तर आपण ग्राउंड नंबर 1 वर यायचं आहे. चला, सबस्टिट्यूट खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. मॅच सुरू राहील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती 29. विजयासाठी 11 बॉल आणि 33 रनची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 33 रन PVR इंडियन्स या टीमला विजयाकरिता. नो बॉल आहे. नो बॉल प्लस 2 धावा म्हणजे 3 धावा या बॉलवर मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी आता जर आपण पाहिलं तर 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 32 रनची आवश्यकता. म्हणजे सामना बॅलेन्सिंग आहे. 50-50% दोन्ही संघांकडे चान्सेस आहेत. इथून कमबॅक करण्याची संधी ही मात्र बॅटरकडे आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. चला, थोडीसा स्पीडअप करा जरा गेम. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केला होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर येत आहे, जजमेंट चुकतोय आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32. या धावसंख्येवर 32 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. जयेश चोरगे या फलंदाजाकडे तेवढं पोटेन्शियल आहे. 40+ क्रिकेट अफलातून खेळत असताना आपण पाहतायत. तर इथून जर आपण पाहिलं तर एका साईडला गोलंदाज आपण पाहताय चिराग राऊतला. चिराग राऊत गेल्या ओव्हरमध्ये
आपण पाहिलं तर 7 धावा फक्त खर्च केल्या गेल्या होत्या. सरळ बॅटचा वापर केला. बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिडक झिडक मल्हारी. थँक्यू. आता विजयासाठी लक्षात असू द्या 10 बॉल 24 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण. चांगला फटका होता, सुपर. म्हणून मी म्हटलं सामना बॅलेन्सिंग 38 धावावं लागेल. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारानंतर आलेला हा धमाकेदार चौकार. आता बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. PVR इंडियन्स टीमला 9 बॉल 20 रन हे सामन्याचं समीकरण. पहा सामना होता कुठे आला कुठे. म्हणून क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे. का या खेळाला लोकप्रियता मिळाली यावरून आपण स्पष्टपणे पाहू शकतो. 9 बॉल आणि 20 रनची आवश्यकता PVR इंडियन्स टीमला. चिराग राऊत यावेळेला महागडा ठरतोय. नऊ बॉल आणि विजयासाठी 20 रन. चांगला बॉल होता, चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना 8 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल 20 रन. 8 बॉल 20 रन हे सामन्याचं समीकरण. आदरणीय सन्मान्य नितीनजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व. नितीनजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते ग्राउंड नंबर 2 वर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनीत चौधरीला आपण पाहतायत. 45 नंबरची जर्सी परिधान करणारा म्हणजेच बिग फॅन मुंबईचा राजा रोहित शर्माचा. विनीत व्हेरी वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. नितीनजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. सामनावीरचा पुरस्कार. संघाची धावसंख्या 44 ला 4. 7 बॉल आणि विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 18 रन. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. केजल पाटीलला कॉंग्रॅच्युलेशन करत असताना विनीत चौधरीला. खोलवर चेंडू होता, ऑन साईडला खेळला गेलाय. इथून मात्र अंडरआर्म फेकी केली जाते. यस, विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपात जयेश चोरगेला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. एक बिग विकेट गॉन. चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी. धडक धडक फडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी. धडक धडक फडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की
थँक्यू. वेलकम बॅक. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 18 रन हे सामन्याचं समीकरण भंडारी प्रीमियर लीग इम्पॅक्ट प्लेयर या वेळेला घेतलं गेलंय. निलेश मात्रे काहीतरी कानमंत्र देत असताना कदाचित जयेश चुरगेने चुकी केली की काय या बॉलवर धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. कदाचित तिथे थांबायला हवं होतं, परंतु जर तरला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जे काही तुम्हाला करायचं आहे ते क्रिकेटच्या मैदानात प्रत्यक्षात करावं लागतं. संयम फार महत्त्वाचा भाग आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. जे समोरचे प्लेयर आहेत थोडंसं बाजूला व्हा. जे खेळाडू आहेत आमचे प्लीज थोडंसं बाजूला व्हा जरा. 6 बॉल 18 रनची आवश्यकता. ग्रेट मॅच. प्लीज थोडंसं प्रतीश थोडासा हा स्पेस जो आहे समोरचा स्पेस आहे पुढे जे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा विनंती करेन की परफेक्ट बॅटर दिसत नाहीये. प्लीज ऋतिक. येस थँक्यू व्हेरी मच. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटची एज घेत खेळपट्टीवर चेंडू राहतोय. स्मार्ट सिंगल. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय 45 नंबरच्या जर्सीने प्रत्येकाच्या हृदयात जागा कोरले. वानखेडे स्टेडियमवर येत्या काही दिवसांमध्ये रोहित शर्मा स्टँड हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. मुंबईचा राजा ही उपाधी मिळाल्यानंतर एक मिळालेला मनाला समाधान एक वेगळंच असतं, कारण स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर आज करोडो भारतीयांची ज्यांनी मनं जिंकलेली आहेत आणि तोच आकडा 45चा पाहायला मिळतोय. 5 बॉल 17ची आवश्यकता आहे. काय मुंबई इंडियन्सने कमबॅक केला. 6 मॅच सलग जिंकण्याचा पराक्रम आणि पहिल्या रँकिंगवर आपण पाहतायत. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जागेवरून खेळलेत. बॅटचं टॉप एज. विकेट किपर कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. गॉन. आता तरी देवा मला पावशील का सुख झाला म्हणतात ते धावशील का आता तरी देवा मला पावशील का सुख झाला म्हणतात ते नो बॉल या वेळेला आपण पाहतायत एक्झॅक्टली कशा पद्धतीने नो बॉल आहे सुशांत मांजरेकर सर त्या ठिकाणी दर्शवतील. कदाचित स्टंपच्या समोर आहेत का हेच विचारपूस करतायत पंच. अंपायर कॅमेऱ्यात बंदिस्त झालेत का हे पाहायचं आहे. अंपायर चला अंपायर्स डिसिजन. स्वतः विनीत चौधरी त्या ठिकाणी जात आहेत आणि विचारपूस करतायत पंचांच्या माध्यमातून. या मॅचला भरपूर वेळ झालेला आहे. जर एका मॅचला 1.25 तासच्या वरती जर लागले तर आज शेड्यूल संपणार नाही. 11 वाजलेत. बरोबर 9:45 बॉल डिलिव्हर्ड झाला होता.
यस अंपायर डिसिजन. मांजरेकर सर. चेक करायचंय का केजल पाटील? चला अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. सामन्याला सुरुवात करायची आहे. चला अंपायरचा कॉल जो आहे तो मात्र नो बॉलचा आहे, त्यामुळे बॅटर सेफ राहील. एक रन पळून काढले ती एक धाव काउंट केली जाईल. चला आता वेळ दौडू नका प्लीज. जो काही पंचांचा निर्णय आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल.
यस अंपायर, थर्ड अंपायर. यस दीपक कोतवाल सर. नो बॉल. नो बॉल म्हणजेच आता सिच्युएशन इक्वेशन जर आपण पाहिलं तर 5 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 15 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चला गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवर यायचंय. तेजसला आपण पाहत आहेत. जे समोर खेळाडू आहेत थोडंसं बाजूला व्हा. 5 बॉल 15 रन. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना तेजसला आपण पाहत आहेत. बॅटर आहेत पंकजला आपण पाहू शकाल. पंकज अप्रतिम चांगला बॉल होता. स्लोअर वन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सरळ बॉल निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझनला 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आता मात्र आपण पाहू शकतायत 48 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल आणि विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 14 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. एक मोठा फटका अर्थातच षटकार या सामन्यामध्ये घेऊन येईल, परंतु त्यासाठी करावे लागतील अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. फुलटॉस बॉल होता परंतु इथे सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. चिराग कॅच नंबर 3. अतिशय चांगली फिल्डिंगचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 14 रनची आवश्यकता PVR इंडियन्स या टीमला. तीन बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. तीन बॉल 14 रन. चला स्पीडअप करा जरा गेम. खूप वेळ झालाय. जवळजवळ 1.5 तास या मॅचला लागलेला आहे. सेकंड ग्राउंडवर सेकंड इनिंग सुद्धा आता संपेल. तेजसचा हा शॉर्ट बॉल होता. ऑन साईडला डिपमड विकेटला फिल्डर येत आहेत. सिंगल मेल. फक्त सिंगलवर सॅटिस्फाईड. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 12. 2 षटकार या सामन्याचा परिपूर्ण चित्र पलटेल. 2 बॉल आणि 12 रन. 2 बॉल 12 रन हे सामन्याचं समीकरण. ग्राउंड नंबर 2 वर आपण पाहिलं संदीप गावंड सरांना. आता ग्राउंड नंबर 1 वर आपल्याला पाहायला मिळतील संतोष चव्हाण हे सुद्धा आपण पाहत आहे. चौकाराला दरम्यान आता 1 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल 8 रन. एक बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर धावा हव्यात त्या 8. 1 बॉल 8 रनची आवश्यकता. 1 बॉल 8 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट. नरवीर चिमाजी अप्पांच्या पराक्रमानं पुनीत झालेल्या या चिमाजी मैदानात आपण पाहत आहेत. वसई ग्राउंडवर मॅचचा थरार रंगताना भंडारी प्रीमियर लीग सामन्याला सुरुवात करायची. चला वेळ दवडू नका प्लीज. ऑलरेडी वेळ दवडलेला आहे. चला घाई करा घाई करा.
यावेळी आपण पाहतायत नो बॉल. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. सिंगल तर मिळते दुसऱ्या धावेसाठी आणि यस डेफिनेटली आता एक बॉल 6 रन. एक बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. काय मॅच रंगले. क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे. आशिष नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला टीम मीटिंग करू नका जास्तीत जास्त. एक बॉल मॅच आपण संयम थोडासा खाला. एक बॉल इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर अशा प्रकारे हा चौकार आला होता आणि यस बाईकच्या स्वरूपात चौकार आला. कदाचित हा चुकी केली आणि अशा प्रकारे एक धावेने पराभवाची चव चाकण्यास भाग पडलं ते PVR इंडियन्स या टीमला, रुची चॅलेंजर्स या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तर सामन्याला होईल सेकंड मॅचला सुरुवात आणि या आवाज आपण ऐकणार आहोत आमच्या ग्राउंड नंबर 1 वर संदीपजी गवण सरांचा आवाज या आपण ऐकूया. कृपया करून आता अंपायर्स आपण टायमर सेट करायचंय. 4 षटकं ही 20 मिनिटात कंप्लीट झाली पाहिजेत. अन्यथा जर 1 सेकंड जरी 20 मिनिटाच्या वर गेला तर तुम्हाला एक सर्कल मध्ये प्लेअर आणावा लागेल. याची दखल घ्या. मॅक्झिमम तुम्हाला 30 मिनिटांचा कालावधी दिला जाईल कारण कडक ऊन आहे आणि त्यामुळे पाणी प्राशन तुम्ही करा. जास्तीत जास्त आपण कॅप गॉगलचा वापर करा. स्वतःची आरोग्याची काळजी घ्या आणि सावली जिथे असेल तिथे मात्र प्रेक्षकांनो आपण मॅचचा आनंद घ्या. कारण जगातील सर्वात चांगलं प्रॉपर्टी काय आहे तर शरीर, आणि शरीर तुमचं चांगलं असलं तर प्रॉपर्टी तुम्ही कोणती